नमस्कार, मी प्रेरणा भालेराव। आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला हरताळ। भाजपचे एसी हॉलमध्ये शिबिर तर कार्यकर्त्यांना जेवणाची शाही पंचपक्वानाची मेजवानी करण्यात आले होते। नांदेडमध्ये भाजपच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते। कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्षाची ध्येय धोरणे आणि शिस्त शिकवण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि भाजपच्या नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराची सुरुवात झाली। देशात आणि राज्यात सध्या एकीकडे आर्थिक संकट, महागाई आणि शासकीय पातळीवर खर्च कपातीचे संकेत दिले जात असताना हे शिबिरात मात्र अत्यंत शाही पद्धतीने झाला। प्रशिक्षण संपताच भाजप पदाधिकाऱ्यांसाठी पंचपक्वानाच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते। उन्हाळ्याचे दिवस असल्याने या मेन्यूमध्ये खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे आंब्याचा रस। लावावी असं सगळ्यांनीच सांगितलंय, परंतु भाजपा ह्याकरता आपण सगळ्यांनी काम करणार का तो हा उद्देश या शिबिरामागचा आहे। सगळीकडेच ते शिबिर होत आहे। त्यांचा विकासावर एकंदरीत काय भूमिका असली पाहिजे। मित्रांनो, आणि जनतेशी जोडणारा दुवा असा पाहिजे कुठल्याही पक्षामध्ये, विशेषतः आपल्या पक्षामध्ये हे सगळं साध्य करायचं असेल म्हणजे काय ओळखी पाळखी भेटीगाठी विचारांचं आदान प्रदान आपण कॉर्पोरेट वरती जरी आपण नसलं तर निश्चित आपली समाजाची भूमिका आहे की कार्यकर्त्यांचा एकंदरीत आपल्या विचाराला कुठेतरी या ठिकाणी जागा दिली जात आहे, कुठेतरी माझ्या विचाराचा कुठेतरी उपयोग, बऱ्याचशा नवीन कल्पना या कार्यकर्त्याच्या माध्यमातून समोर